पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणामधला सगळा व्यवहार रद्द झालेला आहे। सर्व दस्त रद्द चौकशी करण्यात आली आहे। चौकशी समिती देखील गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। ज्यांनी व्यवहारामध्ये सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलं। पार्थ पवारांवर गुन्हा का नाही या प्रश्नावर अजित पवार यांनी असं उत्तर दिलं आहे। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणामधला सगळा व्यवहार रद्द झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे। तसंच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले, समिती देखील गठीत करण्यात आली आहे। 1 महिन्यानंतर त्याचा अहवाल येईल असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय। विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। साहजिकच आहे, विरोधक त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणारच, तो त्यांचा अधिकार आहे, त्या खोलात मला जायचं नाही। परंतु मला आज संध्याकाळी कळालं की ह्यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत। जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे। तर चौकशी होऊन दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणामधला सगळा व्यवहार रद्द झालेला आहे। सर्व दस्त रद्द करण्यात आले आणि चौकशी समिती देखील गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली। ज्यांनी व्यवहारामध्ये सह्या केल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे। ह्यामध्ये एकही पैशाचा व्यवहार झालेला नाही। आता तो का झाला नाही, व्यवहार झालेला नसताना कसं रजिस्ट्रेशन झालं, ते कुणी दिलं, हा सगळ्या तपासाचा भाग आहे। ते चौकशी होईल ना, कुणी कुणाची फसवणूक केली आणि कुणी चुका केल्या त्याबद्दलची सगळी चौकशी होईल। कुणी सांगितल्यामुळे हे घडलं, कुणाचे फोन गेलेले होते, कुणी त्याच्यामध्ये दबाव आणलेला असेल तर दबाव आणला होता का, आणला होता तर कुणी आणला होता, आणला नव्हता तर मग कुणी अधिकाऱ्यांनी असं कसं केलं, ह्या सगळ्या गोष्टी चौकशी समिती पुढे। सागर, मी तुला स्पष्टपणे सांगतो, माहिती असता तर मी तुम्हाला आधी सांगितलं असतं, हो या व्यवहारात मला माहिती आहे। मी नाही रे बाबा, ज्यावेळेस कधी कुणी काही चर्चा करतं, ते कुठल्याही व्यवहाराची असो, कुठलाही व्यवहार कुणी मला विचारलं तर मी सांगतो जे काही नियमाप्रमाणे असेल ते करा। नियमाच्या बाहेर जाऊन कुणी केलेलं मला त्या ठिकाणी चालणार नाही। मी आज दुपारी माझ्या ऑफिसच्या प्रत्येक अधिकारी जे आहेत त्यांनाही विचारलं की तुम्ही DCM ऑफिसमधनं कुणाला फोन करून दबाव आणला का, कुणीही त्याचा दबाव आणलेला नाही। ह्यामध्ये एकही पैशाचा व्यवहार झालेला नाही। आता तो का झाला नाही, व्यवहार झालेला नसताना कसं रजिस्ट्रेशन झालं, ते कुणी दिलं, हा सगळ्या तपासाचा भाग आहे। ते चौकशी होईल ना, कुणी कुणाची फसवणूक केली आणि कुणी चुका केल्या त्याबद्दलची सगळी चौकशी होईल। कुणी सांगितल्यामुळे हे घडलं, कुणाचे फोन गेलेले होते, कुणी त्याच्यामध्ये दबाव आणलेला असेल तर दबाव आणला होता का, आणला होता तर कुणी आणला होता, आणला नव्हता तर मग कुणी अधिकाऱ्यांनी असं कसं केलं, ह्या सगळ्या गोष्टी चौकशी समिती पुढे। सागर, मी तुला स्पष्टपणे सांगतो, माहिती असता तर मी तुम्हाला आधी सांगितलं असतं, हो या व्यवहारात मला माहिती आहे। मी नाही रे बाबा, ज्यावेळेस कधी कुणी काही चर्चा करतं, ते कुठल्याही व्यवहाराची असो, कुठलाही व्यवहार कुणी मला विचारलं तर मी सांगतो जे काही नियमाप्रमाणे असेल ते करा। नियमाच्या बाहेर जाऊन कुणी केलेलं मला त्या ठिकाणी चालणार नाही। मी आज दुपारी माझ्या ऑफिसच्या प्रत्येक अधिकारी जे आहेत त्यांनाही विचारलं की तुम्ही DCM ऑफिसमधनं कुणाला फोन करून दबाव आणला का, कुणीही त्याचा दबाव आणलेला नाही। ही जमीन ही सरकारी जमीन आहे, सरकारी जमिनीचा व्यवहारच होऊ शकत नाही। ही पूर्वीची महारवतनाची जमीन आहे। हे अशा अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत, त्याच्याबद्दलच ACS रेव्हेन्यू आणि त्यांची टीम ही चौकशी करणार आहे। मग असं असताना इतर रजिस्ट्रेशन झालं कसं, कुणी केलं, कोण त्याला जबाबदार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी होतील। आणि त्याच्यामध्ये मला वाटतं 3 लोकांच्यावर FIR मध्ये नावं टाकली गेलेली आहेत, त्यांची पण चौकशी केली जाईल। काही जणांनी विचारलं की बाबा त्या कंपनीमध्ये पार्थ पवार असताना त्यांना कसं काय त्यांचं नाव टाकलं गेलं नाही, तर मला माहिती अशी मिळाली की रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की जे ऑफिसला आलेले होते त्या ऑफिसला येऊन ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावर
FIR दाखल केलेला आहे. परंतु मला एवढी न्यूज कळालेली आहे की तिथं नोंदणी कार्यालयामध्ये जाऊन हे सगळं झालेले डॉक्युमेंट्स रद्द करण्याच्या संदर्भामध्ये ॲफिडेव्हिट का काहीतरी ऐका ना, अरे ऐक ना, अरे बाबा, ही जमीन ही सरकारी जमीन आहे. सरकारी जमिनीचा व्यवहारच होऊ शकत नाही. ही पूर्वीची महारवतनाची जमीन आहे. ह्या अशा अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत. त्याच्याबद्दलच ACS रेव्हेन्यू आणि त्यांची टीम ही चौकशी करणार आहे. मग असं असताना इथं रजिस्ट्रेशन झालं कसं, कुणी केलं, कोण त्याला जबाबदार आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या ठिकाणी होतील. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं 3 लोकांच्यावर FIR मध्ये नावं टाकली गेलेली आहेत. त्यांची पण चौकशी केली जाईल. काही जणांनी विचारलं की बाबा त्या कंपनीमध्ये पार्थ पवार असताना त्यांना कसं काय त्यांचं नाव टाकलं गेलं नाही. तर मला माहिती अशी मिळाली की रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी सांगितलं की जे ऑफिसला आलेले होते त्या ऑफिसला येऊन ज्यांनी सह्या केल्या त्यांच्यावर FIR दाखल केलेला आहे. अमेडिया कंपनी जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवार सोडून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यानंतर अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. अजित पवारांसोबत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही मुख्यमंत्र्यांना भेटले. या प्रकरणात दिग्विजय पाटील, रवींद्र तारू आणि शीतल तेजवानी यांना आरोपी करण्यात आलाय. अमेडिया कंपनीत पार्थ पवारांचे 99% तर पार्टनर दिग्विजय पाटील यांचा फक्त 1% शेअर आहे. या प्रकरणात कंपनीची 1% मालकी असलेल्या दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. मात्र 99% मालकी असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. शीतल तेजवानी यांनी मूळ मालकांकडून नाममात्र मोबदल्यात पॉवर ऑफ अटर्नी मिळून हा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. तर रवींद्र तारू हे जमीन व्यवहार प्रकरणामध्ये सहदुय्यम निबंधक आहेत. पार्थ पवारांच्या कंपनीनं 1800 कोटी बाजार मूल्य असलेली जमीन फक्त 300 कोटींना घेतल्याचा आरोप आहे. त्यातही 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी माफ केल्याचं समोर आलंय. ही जमीन वतनाची असून सरकारच्या मालकीची होती. पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. काल पण मला यातील काही वारस आहेत ते मला भेटायला आलेले होते. ही कंपनी मुळात 99% शेअर होल्डिंग ही पार्थ पवारांची आहे. त्यामुळे पार्थ पवार यातून सुटतील असं मला वाटत नाही. पार्थ पवार त्यांची चूक असेल नसेल, पण ते आता काय निर्णय घेतात ते आपल्याला आता कळेल. पण जर चुकीचं असेल तर दादाच काय तो निर्णय घेतील असं मला वाटतंय. आपला मुलगा जर ह्या व्यवसायात असेल किंवा हे सगळं प्रकरण असेल तर त्यांनी वडिलांची पॉवर वापरली, ह्यात काय लपून राहिलेलं नाही. आरोपात तर त्यांनी 3 लोकांवर पोलीस गुन्हे दाखल केलेत. पार्थ पवार बी गुन्हा दाखल होईल असं मला वाटतं, कारण शेवटी त्यांचाही मोठा त्यामध्ये सहभाग आहे. पण एक सुद्धा उपमुख्यमंत्रीपद हे संविधानिक पदच नाहीये. एक आहे ते अनर्थ मंत्री, जे परवापासून मी बोलत होतो अनर्थ मंत्री झाला ना, अनर्थ बाहेर आला की नाही त्यांचा. आणि दुसरे ते नगर भकास शक्तीपीठवाले दाढीवाले. आणि तिसरे आहेत ते गृहमंत्री आहेत, पण ते गृहमंत्री